माझी एक सवय आहे की जे लास्ट लेक्चरला झालेलं आहे ते परत एकदा रिवाइज करायचं, म्हणजे तुम्हाला बरोबर काय होणार ते लिंक लागत जाणार. ओके, तर आता लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी केलं होतं? प्लांट म्हणजे काय, प्लांटचं लोकेशन काय असेल. प्लांट म्हणजे कंपनी, कंपनीचं जे लोकेशन असते त्याला म्हणायचं प्लांट लोकेशन. प्लांट लोकेशनची नीड काय असणार आहे, इम्पॉर्टन्स काय असणार आहे, हे लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलंय. आता ह्या लेक्चरला आपण काय स्टडी करणार आहे? फॅक्टर अफेक्टिंग साईट सिलेक्शन म्हणलंय किंवा प्लांट सिलेक्शन. प्लांट सिलेक्शन, साईट सिलेक्शन दोन्ही एकच असणार आहे. ओके, फॅक्टर अफेक्टिंग साईट सिलेक्शन किंवा फॅक्टर अफेक्टिंग प्लांट सिलेक्शन. ओके, फॅक्टर काय काय अफेक्ट होतात प्लांट लोकेशनमुळे. प्लांट लोकेशनमुळे काय कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट होतात, सिलेक्शन किंवा लोकेशन. ठीक आहे, किंवा आपण सिंपल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एखादा प्लांट, मराठी लँग्वेजमध्ये साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एखादं प्लांट कुठं ठेवायचं, ठीक आहे, त्यासाठी कुठले कुठले फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे, किंवा कोणकोणते फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग साईट सिलेक्शन. परत एकदा रिपीट करतो, मेन टायटल जर कळालं तर पुढचं पॉईंट कळेल तुम्हाला. मेन टायटलच कळालं नाही त्याचं पुढचं पॉईंट कळणार नाही. म्हणजे एखादं प्लांट लोकेशन डिसाईड करत असताना कुठले कुठले फॅक्टर किंवा कोणकोणते फॅक्टर कन्सिडर करून आपण ते काय करतो, प्लांट डिसाईड करतो, किंवा ह्या लोकेशनला माझा प्लांट पाहिजे. मग त्याच्या मागं कुठले फॅक्टर असतील हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून मगच प्लांट लोकेशन डिसाईड करत असतात. म्हणजे त्यांनी आपल्याला एक सजेशन दिलंय, हे तुम्ही सजेशन्स घ्या, म्हणजे तुम्हाला इन फ्युचर प्लांट लोकेशन डिसाईड करत असताना हेल्प होईल. म्हणून त्यांनी सांगितलं की एवढे सगळे पॉईंट्स तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, पहिल्यांदा बघा, प्लांट लोकेशन डिसाईड करत असताना पहिला पॉईंट असणार आहे प्रॉक्झिमिटी टू मार्केट. मार्केट म्हणलंय प्रॉक्झिमिटी टू मार्केट म्हणजे पहिलं तुम्हाला इथं ऑलरेडी सांगितलंय काय म्हणलं बघा, क्लोजनेस टू द मार्केट. म्हणजे तुम्ही काय विचार करणार आहे, तुम्ही जे काय प्रोडक्ट डेव्हलप करत असणार आहे मार्केटच्या क्लोजेस पाहिजे. क्लोजनेसचा अर्थ काय असणार आहे, तुम्हाला तिथं सगळे रिसोर्सेस अवेलेबल होत असतात. जे काय तुम्हाला रिसोर्सेस असेल, लेबर असतील, वॉटर असेल, ठीक आहे, हे सगळे रिसोर्सेस, रॉ मटेरियल असेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला, इलेक्ट्रिसिटी असेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला अवेलेबल पाहिजे. आणि लवकरात लवकर तुम्हाला अवेलेबल व्हायला, अवेलेबल म्हणजे फक्त अवेलेबल नाही, लवकर अवेलेबल व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही जे प्रोडक्ट डेव्हलप केल्यानंतर ते प्रोडक्ट मार्केटमध्ये तुम्हाला डिलिव्हर करत असताना कमीत कमी टाइम मध्ये जायला पाहिजे आणि कमीत कमी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला जर समजा लॉंग डिस्टन्स असेल, तुमचे जे प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट ट्रान्सपोर्टेशन मध्ये कदाचित डॅमेज होऊ शकतात, असे पण प्रॉब्लेम येत असते. म्हणून त्यांनी काय म्हणलं, तुमचं मार्केट कुठं आहे एक्झॅक्टली, मग त्या लोकेशनला जर समजा तुम्ही प्लॅन टाकलं तर एकदम इझी होत असते. ठीक आहे, सिंपल एक्झाम्पल, कुठलंही एक्झाम्पल घ्या तुम्ही. जर समजा तुम्हाला काय करायचं, जे काय फॅसिलिटी द्यायचं आहे, तुम्ही जर त्याच मार्केटमध्ये एंटर झालात तर तुम्हाला जर इझी होत आहे. सिंपल एक्झाम्पल घ्या, तुम्हाला जर समजा काय केलं, पुण्यामध्ये जर समजा तुम्ही कुठल्या तर लोकेशनला गेलात, बरोबर आहे, तिथं भरपूर शॉपिंग मॉल्स असतील. मग शॉपिंग मॉलमध्ये अजून एक शॉपिंग मॉल जर ऍड केलं तर ऑलरेडी लोकांना माहित असतं इथं शॉपिंग मॉल असणारे पूर्ण एरिया. मग नवीन व्यक्ती जर आला तर कुठे येणार, त्याच लोकेशनला येणार. म्हणजे याचा अर्थ तिथं त्यांना लगेच रिसोर्सेस अवेलेबल होत असतात. ठीक आहे, आणि ह्यांनी तुम्हाला एक एक्झाम्पल कन्सिडर केलंय, कुठलंही जर नवीन कंपनी टाकत असताना ते अशा ठिकाणी टाकायचं ऑलरेडी तिथं भरपूर कंपन्या असतील, मग सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल होत असतात. ओके, मग त्यांनी तुम्हाला काय म्हणलंय की तुम्ही जे डेव्हलप करत असतायत ते मार्केटपर्यंत रीच पण व्हायला पाहिजे विदाऊट डॅमेज, ते पण क्लोजनेस ऑफ मार्केट किंवा प्रॉक्झिमिटी टू मार्केटमध्ये. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, दिस रिड्युसेस द पॉसिबिलिटी ऑफ काय म्हणलंय, गुड्स बिंग डॅमेज्ड. म्हणजे जिथं तुम्ही बघा मार्केटच्या जवळपास तुम्ही जर समजा डेव्हलप केलात किंवा लोकांना जिथं लागणार तिथंच असेल, तिथंच डेव्हलप करणार, लगेच तिथंच सेल करणार, म्हणजे त्यांना ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट पण वाचतंय आणि तुमचे जे प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट डॅमेज होण्यापासून पण सेव्ह होतात. डॅमेज होणारे प्रोडक्ट कुठले असतील, मोबाईल असेल, टीव्ही असेल, कम्प्युटर असेल, म्हणजे असे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. तुम्ही जर एकदम लॉंग डिस्टन्स तिथं कुठं तर एकदम कन्याकुमारी डेव्हलप केलंय आणि तर महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्टेशन करायला लागलात, मग एवढं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती होणार आणि डॅमेज किती होऊ शकतं, एवढं रिस्क असतंय. म्हणून त्यांनी काय म्हणलं की तुम्ही जिथं लोकेशन असेल तिथल्याच लोकेशनला तुम्ही डेव्हलप करा. ठीक आहे, तिथं बघा नंतर, किंवा तुमचे कस्टमर कुठे आहेत जास्तीत जास्त त्या ठिकाणी तुमचं प्लांट असायला पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ लेबर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लेबर अवेलेबल होत असतंय पण त्याची कॉस्ट कमीत कमी पाहिजे. कारण की लेबर काय होतंय, जास्त पगार मागणार लेबर असेल तर कंपनीला परवडायला पाहिजे ना. कंपनी काय म्हणते, एवढे डबल पगार जर समजा मी प्रत्येक वर्करला देत बसलं तर माझी कंपनी कशी ग्रो होणार आणि कंपनीमध्ये मला प्रॉफिट कसं मिळणार आहे. म्हणून त्यांनी काय म्हणलं, फक्त अवेलेबिलिटी ऑफ लेबरमध्ये असं नाहीये की लेबर अवेलेबलच पाहिजे, लगेच अवेलेबल होत आहे, लांबनं पण येत आहे, त्याला डबल किंवा ट्रिपल पगार द्या, त्यांनी कुठनं पण येऊ शकतंय, त्याचा काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, पण तुम्हाला मेन लेबर अवेलेबिलिटी मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी काय म्हणलंय, अवेलेबिलिटी लेबर पाहिजे,
फक्त कमीत कमी कॉस्टमध्ये त्यांनी म्हणजे कमी पगारामध्ये त्यांनी यायला पाहिजे. ओके, म्हणजे त्याचे जे पेमेंट असेल कमी पेमेंटमध्ये त्यांनी रेडी किंवा तिथं मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, लेबर रिक्वायर्ड इन द प्लांट शुड बी काय म्हणलं, इझिली अवेलेबल ऍट द सगळ्यात इम्पॉर्टंट चीप रेटमध्ये, कमी रेटमध्ये मिळालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लेबर अवेलेबिलिटीमध्ये हे पॉईंट कन्सिडर केलाय, कारण की कंपनीचं ग्रोथ जे असणार आहे लेबरवरती डिपेंडंट आहे. लेबर तुम्हाला डबल किंवा ट्रिपल पगार मागितल्यावर काय करणार? आता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा कुठल्याही जर समजा जर बघायला गेलं तर स्टेटमध्ये लेबरचं लई प्रॉब्लेम झाले. मग हे लोक काय करत असतात, जास्तीत जास्त बिहार युपीवरनं माणसं आणतात. मग बिहार युपीवरनं माणसं आणून त्यांच्यावरनं पूर्ण कंपनी किंवा इंडस्ट्री चालवतात. अशी कंडिशन भरपूर हॉटेलमध्ये पण झालेलं आहे. मग तुम्हाला त्यांनी काय बघतात की आपल्या इथं लेबर अवेलेबल होत नसतात त्या स्टेटमध्ये, बाहेरनं लेबर मागून त्यांना राहायचं जेवायचं खर्च देऊन पण त्यांनी ते लेबर तेव्हा त्यांची कंपनी किंवा हॉटेल जे काय असेल चालवतात. म्हणून त्यांनी ते सांगितलं की ह्याच्यामध्ये कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्हाला लेबर अवेलेबल पाहिजे, सेकंड पॉईंट असणार आहे. ठीक आहे, नंतर अवेलेबिलिटी ऑफ थर्ड पॉईंट असणार आहे रॉ मटेरियल. ठीक आहे, रॉ मटेरियल तुम्हाला एकदम कमी कॉस्टमध्ये अवेलेबल पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय बिहार आणि ओरिसाला स्टील आणि आयर्न इंडस्ट्रीज आहेत. कशासाठी? कारण की तिथं रॉ मटेरियल तुम्हाला लगेच अवेलेबल होते. रॉ मटेरियल अवेलेबल झाल्यामुळे काय होत असते, तिथलं कमीत कमी कॉस्टमध्ये रॉ मटेरियल अवेलेबल आहे. मग रॉ मटेरियल कमी कॉस्टमध्ये अवेलेबल असेल, मग तुम्ही जे डेव्हलप करता स्टील ते काय होणार, कमी रेटमध्ये मार्केटमध्ये सेल करू शकता. मग तेच जर समजा त्यांनी कंपनी बिहारला आहे, मग इथं कुठेतरी एकदम लॉंग डिस्टन्सला त्यांनी जर समजा रॉ मटेरियल तिथनं इथं आणेपर्यंत रॉ मटेरियलच कॉस्ट त्याचं एवढं जात असतंय, मग त्यांनी डेव्हलप करताय पण त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट होत नसतंय. मग तसं प्रॉफिट न होणारे बिझनेस म्हणलं की त्यापेक्षा निवांत बसलेलं परवडतंय, अशी कंडिशन होऊ नये. म्हणून त्यांनी तेच सांगितलं की तुम्हाला जे रॉ मटेरियल अवेलेबल पाहिजे जवळच्या लोकेशनला लगेच मिळालं पाहिजे, डिले होऊ नये आणि कमीत कमी कॉस्टमध्ये अवेलेबल पाहिजे. ओके, हे रॉ मटेरियल अवेलेबिलिटीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे प्लांट लोकेशनला डिसाईड करत असताना तुमचं हे सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. नंतर बघा त्यांनी काय म्हणलं, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी. मग त्यांनी काय म्हणलं की ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला रॉ मटेरियल आणत असताना किंवा तुम्ही जे प्रोडक्ट डेव्हलप केलंय ते पण ट्रान्सफर करताना किंवा रीच करत असताना, कुणाला सप्लाय करायचं तिथं सप्लाय करत असताना कमीत कमी कॉस्टमध्ये जायला पाहिजे. म्हणजे तुमचं लोकेशन तिथं जवळ पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तुमचे कस्टमर जिथं असतील तिथंच तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप करा. ते कंपनी डेव्हलप करायचे लक्षण आहेत. जरी तर आपले जर कस्टमर एकदम लांब आहेत, मग तुम्ही जर समजा ट्रान्सपोर्टेशनला एवढं कॉस्ट जात असेल, मग तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप करणार ₹1 आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जाणार ₹3-4, अशी कंडिशन येऊ नये. एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. नंतर नेक्स्ट आहे फ्युएल अँड लेबर. काही काही कंपनीला बेसिक तुम्हाला काय काय लागतात, कोल. आता जर समजा तुम्हाला माहिती आहे कोळसा काही काही जागी लागतंय किंवा ऑइल लागतंय, मग ते तुम्हाला बेसिक फ्युएल म्हणून आहे ट्रान्सपोर्टेशन वर का. म्हणजे ते तुम्हाला फ्युएल लागतात, कारण की ते कंपनी चालवण्यासाठी कंपनीचं बेस रॉ मटेरियल फ्युएल किंवा ऑइल असतंय. मग ते तुम्हाला फ्युएल किंवा ऑइल त्याचं रॉ मटेरियल असणार आहे. ते रॉ मटेरियल मिळत असताना तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त होऊ नये, जवळच्या लोकेशनलाच पाहिजे. आणि अजून एक म्हणजे सगळ्यात कमी कॉस्टमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे फ्युएल लागणार आहे ते फ्युएल कमीत कमी कॉस्टमध्ये अवेलेबल पाहिजे. हे काय आहे, साईट सिलेक्शन डिसाईड करताना इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, नंतर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. हे तर बेसिक आहे नीड माणसाची. भरपूर वेळा बघा केमिकल इंडस्ट्री असतील, ठीक आहे, किंवा पेपर इंडस्ट्री असतील, त्याला सगळ्यात जास्त वॉटर लागत असते. ठीक आहे, किंवा पेपर इंडस्ट्री, सिमेंट इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री असेल, ठीक आहे, ह्यूज क्वांटिटी ऑफ वॉटर लागत असते पेपर डेव्हलप करायचं. हे पण दिलं सॉफ्ट अँड प्युअर पेपर. म्हणजे ह्याला तुम्हाला काय काय लागतंय, जास्तीत जास्त वॉटर लागतंय. एवढं वॉटर लागत असेल, तुम्हाला मेन अवेलेबल पाहिजे वॉटर. जर समजा तुम्ही प्लांट अशा ठिकाणी टाकलेत वाळवंट ठिकाणी, मग तिथे वॉटरच अवेलेबल नाही, मग उपयोग काय होणार आहे, काहीच उपयोग होणार नाही. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, प्लांट लोकेशन डिसाईड करताना ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड कराव्या लागतात. नंतर लॉ अँड टॅक्सेशन. या बाबतीत मी तुम्हाला तेच सांगितलं, गुजरात लई पुढे आहे. गुजरात त्यांनी काय केलंय की जे काय त्यांचे लॉज असतील, त्यांना टॅक्सेशन असेल, जेवढं फॅसिलिटी देता येते इंडस्ट्रीला तेवढं फॅसिलिटी देतात. अदर स्टेट देत नसेल तर त्यांचं काय दोष आहे. तुम्ही आपण काय विचार करणार, गुजरातला दोष देत बसणार, तसं नाही. आपण काय डेव्हलप होत नसते, आपल्या इथं का लोक डेव्हलप करू देत नसतात, आपल्या इथं का फॅसिलिटी देत नसतात. आता मला सांगा, सरकारची कितीतरी जमीन अशी शिल्लक पडलेली असते. ठीक आहे, इव्हन इंडस्ट्री जर MIDC मध्ये बघायला कितीतरी जागा अशी शिल्लक पडते. मग ते जर तुम्ही कंपनीला जर समजा रिक्वेस्ट केलं, आमच्या इथं या, आम्ही सगळे फॅसिलिटी देऊ, कंपनी काय येत नसते. ठीक आहे, कारण की त्यांना फुकट जमीन द्यायला काय हरकत आहे त्यांना, कारण की हे जमीन अशी तशी वेस्टच पडलेली असते. त्यामुळे काय होतं, लोकल लोकांना रिसोर्सेस अवेलेबल होतात, हे विचार करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून लॉ अँड टॅक्सेस मध्ये त्यांनी ते सांगितलंय की कंपनीमध्ये लॉज आणि टॅक्सेशन कुठं कमीत कमी आहेत, ते कंपनी त्या लोकेशनला शक्यतो शिफ्ट होत असते. नंतर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांनी काय म्हणलंय, जे कोणी कंपनीमध्ये लेबर वगैरे काम करत असतात त्या लेबरला सगळ्यात इम्पॉर्टंट काय, जर बोर झालं पिक्चरला जायला जवळ पाहिजे. आणि अजून एक म्हणजे त्याला
एज्युकेशन म्हणजे त्यांचे जे मुलं असतील फॅमिलीमध्ये, मग त्यांच्या मुलांना तुम्हाला स्कूलसाठी तुम्हाला जे स्कूल्स असतील जवळच्या लोकेशनला अवेलेबल, कारण की तुम्ही कंपनी अशा लोकेशनला टाकलाय त्या कंपनी लोकेशनला लोक येतील, पण तिथं राहायचं म्हणलं की त्यांना स्कूल एकदम लांब पडायला लागलाय, लोक टिकणार नाहीत. ठीक आहे, सिंपल सांगायचं म्हणलं लोक टिकतच नाही तिथं, आणि तिथं एंटरटेनमेंट काहीच नाहीये. अशा ठिकाणी टाकले तुम्ही कंपनी, तिथं बोर व्हायला लागले माणसाला, पैसा आहे सगळं आहे पण ते माणूस तिथं थांबणार नाही. म्हणून त्यांनी काय म्हणलंय की त्याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटीज पण इम्पॉर्टंट आहे. आजारी पडला, अचानक आजारी पडला, काही त्रास झाला, इमर्जन्सी आलं, मेडिकल फॅसिलिटी पण पाहिजे. सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी काय म्हणलं तुम्हाला, एक तर त्याला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय असणार आहे, मेडिकल फॅसिलिटी फर्स्ट, आणि बघा स्कूल पण इम्पॉर्टंट, जवळच्या लोकेशनला स्कूल कॉलेजेस जे काय त्यांचे मुलं स्टडी करत असतील वर्करचे, ठीक आहे, किंवा कंपनीमध्ये जे कोण वर्क करत असतील त्यांचे जे मुलं असतील किंवा पेरेंट्स कुणी जरी स्टडी करत असेल, मग त्याचे जे एज्युकेशनल फॅसिलिटी जवळ पाहिजे, मेडिकल फॅसिलिटी त्या जवळपास लोकेशनला पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांनी काय म्हणलंय, बोर झालं तर, आता बोर होणार माणूस आहे शेवटी, कंटाळा येणार, एखादे दिवस सुट्टी असेल तर त्यांनी कुठे जाणार ना, त्याला जर समजा तुम्ही एकच जंगलामध्ये कुठे तर सोडून आलं, त्यांनी काय करणार, कंटाळा होणार, बोर होणार त्याला. म्हणून त्यांनी काय म्हणलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठल्या कुठल्या फॅसिलिटी बघा, एज्युकेशनल फॅसिलिटी असेल, नंतर मेडिकल फॅसिलिटी असेल, आणि बोर जर झालं की त्याला पार्क वगैरे सगळं जवळपास, किंवा तर समजा चिल्ड्रन पार्क असेल, किंवा एंटरटेनमेंटसाठी जर समजा एखादं मूवी थिएटर जर कुठं तर असेल, ठीक आहे, थिएटरचं भाग नंतर, पण त्याला एंटरटेनमेंटसाठी काहीतरी काही बोर होत असेल तर त्याला अरेंजमेंट तिथं असायला पाहिजे, असं एक कन्सिडर केलंय. ठीक आहे, लास्ट प्रेफरन्स आहे मेन मेडिकल आणि कुठलं एज्युकेशनल फॅसिलिटी दिले. ठीक आहे, टोटल बघा आपण 8 पॉईंट कन्सिडर केलंय. फॅक्टर अफेक्टिंग प्लांट लोकेशन, म्हणजे तुम्ही प्लांट लोकेशन डिसाईड करताना टोटल 8 पॉईंट. पहिला पॉईंट कुठला असणार आहे, सगळ्यात प्रॉक्झिमिटी टू मार्केट, मार्केटच्या जवळपास पाहिजे, कारण की तुम्ही जे कस्टमर असतील ते ट्रान्सपोर्टेशन करेपर्यंत ते डॅमेज होऊ नये, किंवा प्रोडक्ट चांगलं राहायला पाहिजे. ओके, आणि कमीत कमी कॉस्टमध्ये ट्रान्सपोर्टेशन व्हायला पाहिजे. मग ते पहिला पॉईंट असणार आहे. सेकंड पॉईंट जे कन्सिडर केलंय बघा, याच्यामध्ये एक एक पॉईंट बघा. फर्स्ट पॉईंट जे झालंय, सेकंड पॉईंट मध्ये अवेलेबिलिटी ऑफ लेबर, लेबर तुम्हाला अवेलेबल पाहिजे, पण कमीत कमी कॉस्टमध्ये, कमीत कमी रेटमध्ये अवेलेबल पाहिजे, त्यांनी पगार कमी घ्यायला पाहिजे. ओके, जास्त करून तुम्ही बघा कंपन्या जास्त करून कुठे खेडेगावात की इथं तिथं जवळपास लोकेशनला, म्हणजे जेणेकरून काय होतं, तिथलं जे कॉस्ट असणार आहे लेबरचं ते थोडंसं कमी आलं तर दिलं तरी त्यांना काय प्रॉब्लेम येत नाही, कारण की तिथले खर्च ते थोडेसे कमी असतात. नंतर ना बघा अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, रॉ मटेरियल एकदम कमी रेटमध्ये अवेलेबल पाहिजे. रॉ मटेरियल कमी रेटमध्ये असेल तर फायनल प्रोडक्ट कमी रेटमध्ये मिळतंय. नंतर ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये रॉ मटेरियल अवेलेबल पाहिजे, आणि तुम्ही जे प्रोडक्ट डेव्हलप केले ते कमीत कमी कॉस्टमध्ये कस्टमर पर्यंत रीच व्हायला पाहिजे. नंतर त्यांनी काय म्हणलंय, फ्युएल अँड पॉवर दिलं. फ्युएल अँड पॉवर म्हणजे तुम्हाला जे काय इनपुट लागणार आहे, कधी कधी कोल लागेल, ऑइल लागेल, ते कमी कॉस्टमध्ये तुम्हाला अवेलेबल पाहिजे. नंतर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर तुम्हाला एकदम वॉटर तुम्हाला जे अवेलेबल होणार आहे, ठीक आहे, अवेलेबल होणार आहे तुम्हाला एकदम जवळपास लोकेशनमध्ये, जास्तीत जास्त वॉटर, तिथं काहीच प्रॉब्लेम येऊ नये. नाहीतर काय होतं, खूप वेळा उन्हाळ्याला बोरला पाणीच लागत नाही, ठीक आहे, किंवा जर समजा एखाद्या कंडिशनला अशी होईल तिथं पाणी मिळतच नसेल, असं जर असेल तर मग तुमची कंपनी कशी चालणार. बेस तुम्हाला बघा काय काय कंपन्याला पेपर असेल, सिमेंट असेल, स्टील असेल, असे पेपर तयार करायची कंपनी, असे जे भरपूर कंपन्या असतात त्याला तुम्हाला काय लागतात, वॉटर लागणार आहे. जे वॉटर असतं जास्तीत जास्त वॉटर अवेलेबल पाहिजे. मेन म्हणजे केमिकल इंडस्ट्रीला खूप वेळा लागत असतात बरं का वॉटर, पण ते वॉटर एकदम तुम्हाला जास्तीत जास्त अवेलेबल पाहिजे. ओके, लॉंग लाईफसाठी. लॉ अँड टॅक्सेशन, गव्हर्नमेंटचे लॉज असतील, रूल्स असतील, टॅक्सेशन असेल, एकदम कमीत कमी टॅक्स पाहिजे, आणि त्याला रूल्स त्यांना सुटेबल पाहिजे किंवा फेवरेबल पाहिजे. ओके, नंतर सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये त्यांनी तुम्हाला काय म्हणलंय, जे तुम्हाला राहण्यासाठी, हे पण एक इम्पॉर्टंट आहे, ते राहिलं चुकून. ठीक आहे, म्हणजे त्यांनी कंपनीच्या जवळपास कुठे तर राहत आहे, त्याला कमीत कमी रेटमध्ये रूम अवेलेबल पाहिजे. रिसोर्सेस, त्याला पाण्याची फॅसिलिटी, बेसिक नीड्स त्याला जे लागतात ते पाहिजे. आणि अजून एक इम्पॉर्टंट त्यांनी काय म्हणलं तुम्हाला, मेडिकल फॅसिलिटी असेल, स्कूल असेल, त्याच्यानंतर एंटरटेनमेंटसाठी त्याला हे सगळ्या गोष्टी सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आले. म्हणजे जे तुम्हाला रिसोर्सेस लोकांमध्ये, म्हणजे जिथं लोक राहतात, म्हणजे कंपनीचे जे माणसं असतात, लेबर राहत असतात, ते लेबरसाठी एवढे बेसिक फॅसिलिटीज पाहिजे. ठीक आहे, हे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे ते फॅक्टर अफेक्टिंग काय आलं, साईट सिलेक्शन झालं. खूप डिटेलमध्ये सगळे पॉईंट्स कव्हर केले आहेत. व्यवस्थित ऐकून घ्या, व्यवस्थित स्टडी करा. ओके, थँक्यू.